राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 6 नावांची घोषणा झाली आहे। भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली आहे, तर विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। त्यामध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुनील करजतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। दरम्यान भाजपकडून कुणाकुणाला संधी मिळाली आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। पहिलं नाव आहे सुनील करजतकर यांचं, त्यानंतर कोकणातून प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे। तर उत्तर महाराष्ट्रातून विवेक कोल्हे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, त्यासोबतच संजय भेंडे यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे, तर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माधवी नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचं आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विवेक कोल्हे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्यासोबत सध्या विवेक कोल्हे आहेत। अपेक्षा होती की उमेदवारी मिळेल अशी? निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस विधानसभेला थांबायची वेळ आली त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घालायला दिल्लीला घेऊन गेले होते आणि अमितभाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी। आणि त्यामुळं निश्चितपणाने काहीतरी संधी किंवा कुठंतरी आपल्याला आपल्या त्यागाचं काहीतरी फळ मिळेल याची शाश्वती होती, परंतु देवाभाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच। आमदार झाल्यावर प्राधान्य कशाला असेल तुमचं? प्राधान्य सिंचनाच्या पाण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा पिढीचे प्रश्न, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, माजी आमदार आमच्या आई स्नेहलताताई कोल्हे असतील, आमचे वडील बिपिनदादा कोल्हे असतील, आमचे सगळेच कार्यकर्ते हे कायमच त्या पाण्यासाठी झटत आलेले आहे आणि म्हणून सिंचनासाठी, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं, युवा सशक्तीकरण, त्यांच्या दृष्टिकोनातून रोजगार असेल, महिलांचं सबलीकरण असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार क्षेत्र या सगळ्यांच्या अवतीभोवती खऱ्या अर्थाने माझं लक्ष असणार आहे, त्याच प्रश्न घेऊन मी सभागृहात जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। तर भाजपनं काल जाहीर केलेल्या या यादीची वैशिष्ट्य काय आहेत तेही आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर विभागनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपनं या यादीद्वारे केलाय। सुनील करजतकरांच्या रूपानं मराठवाड्याला प्रतिनिधित्व देण्यात आलंय, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपानं कोकणालाही प्रतिनिधित्व दिलंय, तर सुनील भेंडेंना उमेदवारी देत विदर्भाचा समतोल राखण्याचा प्रयत्न झालाय। विवेक कोल्हे यांच्या रूपानं उत्तर महाराष्ट्रालाही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र यात नंबर लागू शकलेला नाही। तर निवृत्त आमदारांचा पत्ता कट झालाय आणि नवीन चेहऱ्यांना पक्षानं संधी दिली आहे। संघटनेतील महत्त्वाच्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा सुरू आहे।
राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एकाच जागेवर 70 ते 75 जण इच्छुक असल्यानं भाऊगर्दीतून एक उमेदवार निवडण्याचं मोठं आव्हान असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देवगिरी निवासस्थानी सकाळी 10 वाजता पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे उपस्थित असतील. बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा होईल. तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचं घोडं उमेदवारीबाबत अजूनही अडलेलंच आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून एका जागी बच्चू कडूंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसंदर्भातच आज एकनाथ शिंदेंनी पक्षाचे नेते, उपनेते, महत्त्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी साधारण 6 वाजता नंदनवन या निवासस्थानी बैठक होईल. विधान परिषद निवडणूक या बैठकीच्या केंद्रस्थानी असेल. तर पक्षातील नाराजी, पक्षातील नेत्यांची वादग्रस्त विधानं याबाबत एकनाथ शिंदे चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. आज बच्चू कडू दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती. शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती स्वतः बच्चू कडूंनी दिली होती. मात्र यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवल्याची माहिती आहे. या प्रस्तावावर बच्चू कडू आज आपली भूमिका स्पष्ट करतील. दरम्यान उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील, वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार. मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार. एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही म्हणतात 2 उमेदवार आहेत, 3 आम्ही उभे करणार असं तुमचं म्हणणं आहे. आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्वी एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील. उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील. तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचं घोडं उमेदवारीबद्दल अजूनही अडलेलंच आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीतून विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला मविया नेत्यांकडून आग्रह केला जातो. मात्र अर्ज भरायला 1 दिवस शिल्लक असताना अजूनही अधिकृत असा निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजूनही निर्णय घेतला नसला तरी उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवाराबाबतही अद्याप चर्चा नाहीये. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे शेवटच्या दिवशी निर्णय घेऊन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावरच सगळं अवलंबून असेल. बीडच्या केज तालुक्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक पार पडलेली आहे. यावेळी 84% मतदानाची नोंद झाली आहे. आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट लढत होतीये. एकूण 2084 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मस्साजोगचे ग्रामस्थ नेमका कुणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.